तो जो टाइम आहे, ती जी वेळ आहे, त्या वेळेला पाहू ना. पण मला तसं वाटत नाही, माझा विश्वास आहे तिच्यावर. साहेब, आणखी एक विषय आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे पर्यायानं मनसेशी युती करण्यासंदर्भात वारंवार सकारात्मक संदेश प्रतिक्रिया व्यक्त करत असताना पक्षाच्या बैठकीत त्याबाबतची चाचपणी करत असताना पदाधिकाऱ्यांना असंही सांगतायत की समजा जर युती झाली नाही तर आपल्या ताकदीवर लढायचीही तयारी ठेवा. बघा, पक्षाच्या बैठकीतल्या बातम्या ज्या तुमच्यापर्यंत येतात त्या चुकीच्या. या विषयावरती पक्षाच्या कोणत्याही बैठकीत या क्षणी चर्चा झालेली नाही. पण एक आहे की आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका, खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत पारदर्शक आहे. मराठी माणसाची एकजूट राहावी, मराठी माणसानं एकत्रित पुढे राजकारण करावं, ही त्यांची भूमिका आहे. काल अमित शहांसारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून गेले. अशा विंचवांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्रित येऊन ठेचाव्यात, ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे. आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत आणि दोनच समविचारी नेते आहेत. एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे. पण राऊतसाहेब, मनसेचे नेते या सकारात्मक प्रतिक्रियेवर असं एक उत्तर देतात किंवा प्रतिक्रिया व्यक्त करतात की शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यंदाच इतके सकारात्मक का आहेत आणि महाविकास आघाडी किंवा काँग्रेस एनसीपी बरोबर जाण्यासंदर्भातला जो निर्णय घेतला तो पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारून घेण्यात आला होता. हा प्रश्न विचारण्याचा त्यांना कोणाला असा अधिकार नाही. आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं हे विचारणार नाही त्यांच्या बाबतीत आणि विचारलेलं सुद्धा नाही. 19 वर्षानंतर सकारात्मक. बघा, कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या दोन प्रमुख नेत्यांमध्येच जो संवाद आहे, बरं का, किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते. आता मी काय बोलतोय या क्षणी किंवा अन्य कोणी काय बोलतोय, मी माझ्या पक्षामधली सध्याची जी काय एक मानसिकता आहे त्याच्याविषयी सांगतो. आमच्या सगळ्यांची मानसिकता ही अत्यंत योग्य दिशेने चाललेली आहे. 20 वर्षापूर्वी, 19 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेसबरोबर नव्हतो. पण महाराष्ट्राची गरज म्हणून 2019ला आम्ही एकत्र आलो. भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेईमानीविरुद्ध आम्ही एकत्र आलो. प्रश्न इतकाच आहे की आमच्याबरोबर राहिलेले 25 वर्ष आमच्याबरोबर राहिलेले लोक आमच्याशी बेईमानी करून निघून गेले, भाजपसारखे लोक. अशा वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाराष्ट्रात आम्ही एक सरकार बनवलं. संसदीय लोकशाहीमध्ये असं सरकार बनवणं हा काय अपराध नाही आहे. देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात अशी सरकार यापूर्वी बनलेली आहेत. काँग्रेसनं या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड योगदान दिलेलं आहे. भारतीय जनता पक्ष जेव्हा त्यांचे तेव्हाचे लोक जेव्हा ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करत होते, ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करत होते आणि भगतसिंगांपासून अनेक प्रमुख शहीदांच्या किंवा क्रांतिकारकांच्या संदर्भातली गोपनीय माहिती ब्रिटिशांना पुरवत होते, तेव्हा काँग्रेस गांधी, नेहरू, सरदार यांच्या नेतृत्वाखाली या देशात स्वातंत्र्य लढा लढत होती. सत्य आहे. या देशाला स्वातंत्र्य जे मिळाले तेव्हा आम्ही नव्हतो, काँग्रेस होती. संघ किंवा भाजपा नव्हता, काँग्रेस होती. अशा काँग्रेसबरोबर आमचे मतभेद जरी काही असले तरी देशाच्या उभारणीमध्ये नरेंद्र मोदीने हा काँग्रेस पक्षाच्या गेल्या 60 वर्षामध्ये उत्तम प्रकारे उभा केलेला. राऊतसाहेब, आणखी विषय असा होता की जेव्हा सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत असताना, युतीची इच्छा असताना, काही विशेषतः मुंबई महापालिकेच्या जागांसंदर्भात काही चर्चा झाली का की किती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मनसेला देऊ शकतो? शिवसेना हा असा पक्ष आहे, हा ओरबडणारा पक्ष नाही. तुझं माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, ही जी भाजपची वृत्ती आहे, माझं ते माझं आणि तुझं ते माझं, ही जी भाजपची वृत्ती आहे,
त्या वृत्तीमुळे आम्हाला बाहेर जावं लागलं आणि तो दुर्गुण आमच्यात नाही. मान सन्मान प्रतिष्ठा सगळ्यांना असते. पक्ष लहान असेल किंवा मोठा असेल, त्या पक्षाबरोबर सन्मानानं चर्चा करावी ही आमची भूमिका आहे. ही आम्ही लोकसभेला आणि विधानसभेलाही बजावतो. थँक्यू. सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, अमित शाह ने कहा है कि एकनाथ शिंदे की सेना है, वे असली शिवसेना है. किस तरीके से? रामदास आठवले एक नेता है, उनका पार्टी का नाम है रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले ग्रुप. ये मिस्टर आठवले अमित शाह जी के साथ मोदी जी के सरकार में शिंदे गुट को असली शिवसेना